नमस्कार मित्रांनो, मी संभाजी आळंजकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ई स्वयं अकॅडमीच्या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। तलाठी भरती 2026 याची तुम्ही जोरदार तयारी करताय। बट आपण हा जो तुमच्यासाठी कोर्स घेऊन आलाय, तुमच्यासाठी बघा 1499 रुपये प्लस GST। या कोर्समध्ये मी समोर आलो म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला काय अंकगणित आणि बुद्धिमत्ताचा विषय किंवा पूर्णच कोर्स आपण काय केलाय, एक MPSCच्या हिशोबाने, म्हणजे यामध्ये तुमचे सर्व विषय सरळ सेवेचा मग कसाही पॅटर्न येऊ द्या, TCS येऊ द्या, IBPS येऊ द्या, जर तुम्ही MPSCच्या हिशोबाने जर अभ्यास केला तर कसाही पेपर आला तर तुमचे पूर्ण मार्क आपल्याला काय करायचे, आउट ऑफ मार्क यामध्ये मिळवायचे। त्यासाठी आपण पूर्ण जो सिलेबस आहे तो MPSCच्या हिशोबाने कव्हर करणार आहोत, जेणेकरून तुमचा कुठलाही मार्क जाणार नाही। ओके, बघा ही बॅच आहे तलाठी भरती 2026, 1499 रुपये फीस, 12 महिन्याची व्हॅलिडिटी आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये ॲपची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन ॲप डाउनलोड करून तुम्ही बॅच परचेस करू शकता। जर काही अडचण आली तर 70 66 155 355 या क्रमांकावर संपर्क साधा, तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल। ओके, चलो आपल्या मेन कोर्सवर येऊया। बघा, धर्मदाय नंतर जे मुलं सरळ सेवेची तयारी करताय, एक खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात डाऊट आहे, TCS घेते की MPSC घेते, TCS घेऊ दे MPSC घेऊ दे। आपल्याला जी आता जी तयारी करायची ही MPSCच्या पॅटर्ननुसार करायची आहे, जेणेकरून एक टफ लेवलची जर तुमची तयारी झाली तर त्या लेवलचे प्रश्न तर येणारच आहे, बट आपण फक्त जर TCS लेवलने केलं तर आपले हे प्रश्न आपले सुटून जातील। तर आपल्याला तसं करायचं नाही, आपल्याला काय करायचं आहे, MPSCच्या हिशोबाने पूर्ण सिलेबस आपल्याला MPSCच्या हिशोबाने कव्हर करायचं, हे डोक्यात ठेवा। बघा, अंकगणित आणि बुद्धिमत्ता मेन जो विषय स्कोरिंग सब्जेक्ट ते कोणता आहे, इंग्लिश आणि गणित। तर खूप साऱ्या मित्रांनी या दोनच विषयात अडचण येते। अंकगणित आणि बुद्धिमत्ता तुम्ही घेतोय आणि इंग्लिशमध्ये अमोल सर आहे, त्यात नो डाऊट एकदम व्यवस्थित, एकदम क्लिअर कट नियोजन करून आपण तुमच्यासाठी सिलेबस सेट केलाय। बघा, अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये मी काय केलंय, एक जे स्कोरिंग सब्जेक्ट आहे ना, स्कोरिंग टॉपिक म्हणजे टफ जाणार आहे, ज्या विद्यार्थ्यांना मॅक्झिमम अडचण कुठे येते MPSC मध्ये, जर जे मेन सब्जेक्ट आहे ते घेतले आपण। बघा, मॅथमध्ये पहिला आहे मसावी लसावी, तर सेकंड काळ काम वेग, तिसरा आहे सरासरी, नंबर 4 शेकडेवारी, 5 नंबर आहे नफा तोटा, 6 नंबर वयवारी, हे जे टॉपिक आहे ना, खूप सारे विद्यार्थ्यांना काय असतं, या टॉपिकवर जर प्रश्न आला तर जम्बलिंग कुठे होते मुलांची, याच टॉपिकवर होते। तर आपल्याला काय करायचं, मेन जे आपण फोकस करणार आहे ते या टॉपिकवर करणार आहे, सरळ आणि चक्रवाढ व्याज, आणि 8 नंबरचा गुणोत्तर प्रमाण। सिलेबस कव्हर करताना आपण सर्व टॉपिक तर बघणारच आहोत, सर्व टॉपिकचे PYQ सुद्धा बघणार आहोत। MPSC घेतलेले, ग्रुप C, ग्रुप B, राज्यसेवेने सुद्धा घेतलेले सर्व प्रकारचे प्रश्न आपण यामध्ये बघणार आहोत। बट जे मेन आपल्याला फोकस करायचं ना, ते आहे आपलं हे 8 टॉपिक। 8 टॉपिक जर तुम्ही आउट ऑफ केले तर बाकीचे जे टॉपिक आहे, सपोज घातांक झाला, संख्येवरचे प्रश्न झाले, किंवा रेल्वेचे प्रश्न झाले, तर हे फॉर्म्युलेचे जे प्रश्न असते ना, जिथं फॉर्म्युला लावून तुम्ही उत्तर काढू शकता, ते इझिली तुम्ही टॅकल करू शकता। बट मुलांना अडचण येते ना या 8 टॉपिकमध्ये, हे 8 टॉपिक आपण कव्हर करणार आहे। ओके, नंतर बुद्धिमत्ता रिझनिंगमध्ये, रिझनिंगचे नंबर 1 दिशा,
नंबर 2 दिनदर्शिका, नंबर 3 आसन व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट. ओके. 4 आहे संभाव्यता, आणि नंबर 5 नातेसंबंध. ओके. बघा, रिजनिंगचे 5 आणि मॅथचे 8 हे एवढे आपण हे जे टॉपिक आहे ना, स्कोरिंग सब्जेक्ट जे म्हणतात, बऱ्याचशा मुलांचे जे मार्क जातात ना, ते एवढ्या या 8 आणि हे 5 या 13 टॉपिकमधले मार्क जातात, हे लक्षात ठेवायचं. मग आपल्याला फोकस काय करायचं, या टॉपिकवर फोकस करायचं, जेणेकरून जे टफ क्वेश्चन असतात ते आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येईल. त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपल्याला इथं करायचं. म्हणून हे 8, हे जे टोटल 8 आणि हे 5 हे टॉपिक काय करायचं, तुम्ही सुद्धा याचे जे नाव आहे ना हे लिहून काढा आणि मॅक्झिमम प्रॅक्टिस तुम्हाला यावर करायची, हे लक्षात ठेवा. बाकीचे जे प्रश्न आहे इझिली तुम्ही सॉल्व्ह करता. बघा, 25 प्रश्न असतात. ओके. 25 प्रश्नापैकी एक 12 ते 13 प्रश्न मॅथचे आणि 12 ते 13 प्रश्न रिजनिंगचे असतात. त्यापैकी जवळपास 17 ते 18 प्रश्न असे असतात की ते सर्वांना येता, इझिली सॉल्व्ह करू शकता. बट जे राहिलेले 7 ते 8 प्रश्न आहे ना, ते असतात स्कोरिंग सब्जेक्ट आणि तुमचं पद मिळवण्यासाठी महत्त्वाचे. तर ते येतात या टॉपिकमधून. त्यासाठी आपल्याला काय करायचं, हे टॉपिक पूर्णपणे व्यवस्थित कव्हर करायचे. ओके, लक्षात ठेवा. चलो, आजचा आपला जो डेमो घेतलाय आपण, तो MPSCचे जे प्रश्न विचारलेत, MPSCने आतापर्यंत कसे प्रश्न विचारलेत ते आपण बघणार आहोत, कारण आपल्याला जायचं MPSCच्या हिशोबाने, ते लक्षात ठेवा. ओके. चलो, मग आज आपला पहिला प्रश्न बघा. आपल्यासमोर 2 विधानं आहेत. या विधानावर आधारित 2 निष्कर्ष आहे. ओके. तुम्ही जर MPSCची प्री दिली असेल किंवा नसेलही, तर या प्रकारचे प्रश्न हमखास 1 ते 2 प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये बघायला मिळतात. आणि सरळ सेवेमध्ये सुद्धा या लेवलचे प्रश्न बघायला मिळतात. बट ते थोडे सोपे लेवलचे असतात. बट या लेवलचं सपोज या वर्षीची एक्झाम जर पाहता आणि जितके मुलं फॉर्म भरतील त्या हिशोबाने जर याची टफनेस जर वाढवली तर तुम्हाला या प्रकारचे प्रश्न दिसतील. त्यासाठी आपल्याला या प्रकारच्या प्रश्नाची तयारी करायची. ओके, चला, पहिला प्रश्न आहे. बघा, 2 विधाने, त्या आधारित 2 निष्कर्ष आहे. निष्कर्ष 1 आणि हा 2, आणि त्याच्या खाली पर्याय दिले 4. तर आपल्याला काय करायचं, यावर आधारित एक डायग्राम. बघा, काही कागद घड्याळे आहेत. काही कागद, ही डायग्राम कशी तयार करायची, काही कागद घड्याळे आहेत. हा जो मधला पोर्शन आहे, या दोन्हीचं रिलेशन दाखवतो. हे आहे कागद आणि हे आहे घड्याळ. ओके. काही कागदचा हा जो पोर्शन आहे एवढे आणि घड्याळाचा हा पोर्शन हे एकत्र आहे, म्हणजे यांचं रिलेशन आहे. ओके. काही कागद घड्याळे, हे आपलं पहिलं विधान. दुसरं विधान आहे काही धातू कागद आहे. इथं काय 3 पॉईंट बघा, कागद, घड्याळे आणि धातू. आता काही धातू कागद आहे, मग या कागदाशी संबंधित आपल्याला काय करावं लागेल, या साईडना डायग्राम काढावा लागेल. म्हणजे हा जो पोर्शन येईल हा यांचा कंबाईन पोर्शन. ओके. हा काय आहे, धातूचा आणि कागदचा. ओके. आता ही झाली आपली डायग्राम तयार. आता या डायग्रामवर आधारित आपल्याला काय केलं, 2 निष्कर्ष दिले. ज्यावेळेस असे प्रश्न येते ना, ते प्रश्न सत्यच आहे असाच विचार करायचा, किंवा हे असं कसं असू शकतं तो विचार नाही करायचा. आपल्याला ज्यावेळेस सिलोजिझम किंवा वेन डायग्राम जे म्हणतो ना आपण, या पद्धतीत आलं तर बाकीचा विचार न करता तुम्हाला ॲज इट इज जे दिले विधानं तेच सत्य मानायचे आणि त्यावर आधारित निष्कर्ष बघायचे. आता पहिला निष्कर्ष, काही धातू घड्याळे असू शकतात. काही धातू घड्याळे असू शकतात. बघा, कागदाचा हा जो पोर्शन आहे हा आणि हा कागदाचा पोर्शन, हे दोन्ही कागदाशी रिलेटेड आहे. म्हणजे धातूचा आणि घड्याळाचा काही प्रमाणात संबंध असू शकतो. ओके, काही प्रमाणात संबंध असू शकतो, कारण हे दोन्ही कागदामध्ये आहे. मग पहिलं जे विधान आहे ना हे बरोबर आहे. आता दुसरं विधान बघा, सर्व कागद धातू आहे. सर्व कागद धातू आहे. सर्व कागद धातू आहे का, नाही. आपल्याला पहिल्या विधानातच जे सांगितलं की काही कागद धातू आहे. मग विधानात जे सांगितलं ते 100% बरोबर आहे. मग त्याच्याशी क्रॉस जाऊन विधान जे येतं ते आपला निष्कर्ष असूच शकत नाही, हे लक्षात ठेवा. मग सर्व कागद धातू आहेत का, नाही. हे काय एवढेच कागद आहे, पूर्ण नाही आहे ना. मग यावर आधारित आता याचे ऑप्शन, आता आपल्याला
अजूनपर्यंत उत्तरापर्यंत गेलोच नाही. आपल्याला ही काय केली, आपण आतापर्यंत अरेंजमेंट केली, निष्कर्ष योग्य कोणते अयोग्य कोणतं ते शोधलं. आता त्यावर आधारित आहे आपले ऑप्शन. चलो, पहिलं ऑप्शन आहे निष्कर्ष 1 आणि 2 हे दोन्ही सत्य आहे. दोन्ही सत्य आहे का? नाही, फक्त एक सत्य आहे, 2 असत्य, म्हणजे पहिला पर्याय कॅन्सल. निष्कर्ष 1 आणि 2 दोन्हीपैकी एकही सत्य नाही, असं नाहीये, एक सत्य आहे पहिलं पर्याय. ऑप्शन नंबर 3 फक्त निष्कर्ष 2 सत्य आहे. 2 सत्य आहे का? नाही, 2 असत्य आहे, मग 3 येणार नाही. राहिला पर्याय 4 फक्त निष्कर्ष 1 सत्य आहे. ओके, फक्त जे निष्कर्ष 1 आहे, काही धातू घड्याळे असू शकतात, हा निष्कर्ष सत्य आहे. अशा प्रमाणे या प्रश्नाचं उत्तर काढायचं, लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. तुमच्या समोर प्रश्न आहे, एक कार एका तासासाठी 75 किलोमीटर वेगाने धावते आणि 1.5 तासासाठी p किलोमीटर वेगाने धावते. तसेच तिचा सरासरी वेग 60 किलोमीटर पर आवर आहे, तर p चे मूल्य काय? ओके, बघा एक फॉर्म्युला आहे, त्यावेळेस आपण डिटेल बघू, चॅप्टर वाईज जाऊ ना, त्यावेळेस मी तुम्हाला सर्व फॉर्म्युले वगैरे कन्सेप्ट सर्व समजून सांगणार आहे. बट हे जे डेमो क्वेश्चन आहे ते तुम्हाला क्वेश्चन समोर कसे विचारू शकता आणि आपल्याला कशा पद्धतीनं समोर जायचं आहे तयारी करत, त्यासाठी या पद्धतीचे प्रश्न आपण घेतलेत. आता सरासरी वेग 60 किलोमीटर पर आवर, मग याचा एक फॉर्म्युला बघा, सरासरी वेग बरोबर 2xy भागिले x प्लस y, हा फॉर्म्युला पाठच ठेवायचा. हे xy काय असतं? x असतं एखाद्या गाडीचा किंवा एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या व्यक्तीचा जाण्याचा वेग, तो असतो x, आणि y काय असतो? y असतो येण्याचा वेग. ओके, हे लक्षात ठेवायचं. बघा आता आपल्याला जे दिलंय ना, किमती दिल्या आहेत, त्या किमती आपल्याला मांडायच्या. पहिला वेग किती दिला आपल्याला? 75. 75 म्हणजे काय? x, आणि y म्हणजेच p, आपल्याला p शोधायचं म्हणजेच y शोधायचा. आता याला सूत्रात मांडून घ्या. सरासरी वेग किती दिला? 60 किलोमीटर पर आवर बरोबर 2 गुणिले x म्हणजे काय? 75. 75 गुणिले p म्हणजेच yलाच आपण p लिहू शकतो, म्हणजे p लिहायचं. ओके, खाली x म्हणजे 75 अधिक p. ओके, चलो बघा, काय आलं आता? 60 बरोबर म्हणजे सरासरी वेग बरोबर आपण हे सूत्रात किमती ठेवल्या. आता याला काय करायचं? हे 75 प्लस p हे जे आहे ना, इकडे भागिले, ज्यावेळेस आपण डायरेक्शन चेंज करतो तर त्याचा चिन्ह बदलतं. मग काय करावं लागेल आपल्याला? 60 कंसात 75 प्लस p म्हणजे हे गुणिले चिन्ह, ज्यावेळेस कंस समोर असतो आणि जर चिन्ह नसेल तर त्यावेळेस गुणाकारा चिन्ह असते, लक्षात ठेवायचं. 2 गुणिले 75 गुणिले p. ओके, आता याचा गुणाकार करायचा 60 आणि 75चा. गुणाकार करण्याची एक सोपी पद्धत, ट्रिक्स लक्षात ठेवायची. जेव्हा कधी शून्य असेल ना, शून्य बाजूला ठेवायचा आणि जी राहिलेली एक संख्या आहे त्या संख्येचा गुणाकार करून घ्यायचा, म्हणजे तुम्हाला गुणाकार करायला सोपं जातं. म्हणजे तुम्ही तोंडी गुणाकार करू शकता, लिहित बसायची गरज पडत नाही, लक्षात ठेवा. मग आता 75 सक किती? 75 सक 450. ओके, आणि हा शून्य समोर ठेवून द्यायचा. झालं ना, इझी, सोपं. बघा, आणि p 60 न काय करायचं? या 75 ला गुणावं लागतं, या 60 न p ला पण गुणावं लागतं. मग 60 गुणिले 75 प्लस 60p बरोबर 2 गुणिले 75 150 गुणिले p. ओके, साडे किती? हां, 4560p. ओके, हे फॉर्म्युला इथपर्यंत आलं. आता काय करायचं बघा, आता हा जो 150p आणि हा 60p, तर 4500 बरोबर. आता हा इकडं प्लस आहे, इकडं काय करायचं? मायनस करायचं. 150p वजा 60p म्हणजेच 4500 बरोबर 150 वजा 60 90p. आता 90 ने काय करायचं? बरोबर आहे, म्हणजे याला आपण गुणाकार, याला भाग करता यायचा. ओके, भागायचं. 0 0 केलं 9 पाहिजे
45 0 0 म्हणजे पी बरोबर आलं आपलं 50. म्हणजे वाय बरोबर पी म्हणजेच वाय आपला, लक्षात ठेवा, वाय बरोबर 50. मग पी चे मूल्य काय, आपल्याला काय विचारलं, पी चं मूल्य शोधायचं. पी चं मूल्य आहे पर्याय क्रमांक 4 50. कसं काढलं, सूत्रात ठेवलं, सरासरी वेग बरोबर 2xy भागिले x + y, आणि या पद्धतीने याचं सोल्युशन आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. याच प्रमाणे तुम्हाला प्रश्न असणार आहे, त्यामुळं याच प्रकारची आपल्याला तयारी करायची आहे. चलो, खालील 4 पैकी 3 शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्दजोडी कोणती आहे? या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे, व्यंजन, स्वर यांच्या संख्येच्या आधारे त्यांचा गट पाडले जाऊ नयेत. ओके, चलो बघा, बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. घड, द्राक्ष. आता ज्या सगळे सर्वांचा विचार करायचा, एक वेगळा गट कोणता तयार होतो ते बघायचं आपल्याला. घड, द्राक्ष. द्राक्षाचा काय असतो? घड असतो. फुलांचा काय असतो? फुलांचा पुष्पगुच्छ असतो. बघा, पलंग हे जे आहे ना, हा गट एक वेगळा तयार होतो, याचा विचार केला. फोटोंचा अल्बम असतो. ओके, फर्निचरचा एक भाग आहे पलंग, आणि या बाकींचा काय आहे? द्राक्षाचा घड, फुलांचा पुष्पगुच्छ आणि फोटोचा अल्बम. अशा पद्धतीने आपला जो वेगळा गट निघतो तो आहे फर्निचर आणि पलंग, पर्याय क्रमांक 3. ओके, चलो क्वेश्चन नंबर 4 बघा. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे तुमच्या समोर पुन्हा एकदा. खालील संख्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्या खालील प्रश्नाचे उत्तर द्या. सर्व संख्या या केवळ एक अंकी संख्या आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, दिसतंय तुम्हाला? आपण थोडं झूम करू, जे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ओके, संख्याचा गट दिला आणि त्यासाठी काय, यात अशा किती विषम संख्या, मेन जे पॉइंट आहे ना ते लक्षात ठेवायचे. यात अशा किती विषम संख्या आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक समसंख्या आणि ताबडतोब नंतर एक विषम संख्या येईल. आता तुम्हाला काय शोधायचं? विषम संख्या शोधायची. विषम, बघा, आधी आणि नंतर. आधी काय सांगितलं? ताबडतोब एक आधी सम आणि ताबडतोब नंतर एक विषम. ओके, मग आता तुम्हाला गट कसा शोधायचा? सम विषम विषम, सम विषम विषम, या पद्धतीचा तुम्हाला गट शोधायचा. मग आता बघा कसं शोधायचं? सम विषम विषम याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला राहतील. जर प्रश्न फिरून आला तर तो कसा विचारतील? अगोदर विषम आहे, मध्ये सम ठेवायचं, शेवटी परत सम घ्यायचं किंवा विषम घ्यायचं, मध्ये किंवा तिन्ही विषम घ्यायच्या. या पद्धतीचेच प्रश्न येणार आहे, यापेक्षा वेगळा प्रश्न तयारच होत नाही, लक्षात ठेवायचं. ओके, मग सम विषम विषम. बघा, आता सम विषम विषम हा एक गट भेटला. नंतर सम सम इथं नाहीये. बघा नेक्स्ट, सम ही विषम आहे बट सम आहे इथे. सम विषम विषम. ओके, हा एक गट भेटला. सम विषम सम हा एक, बघा, सम विषम विषम. ओके, हे 3 गट भेटले. 2 1 5, 2 1 5, 6 5 7 आणि 8 5 3. 8 5 3 बसले आपल्या फॉर्म्युलामध्ये. सम विषम विषम. मग एकूण किती भेटले आपल्याला? अशा किती संख्या भेटल्या? 3 संख्या भेटल्या. ओके, चल प्रश्न कसाही विचारू द्या, लॉजिक याच प्रमाणे असणार आहे. थोडंसं फिरून विचारतील, बट आपलं जर ट्रिक्स आणि कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्ही इझिली प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. बघा, खालीलपैकी कोणती संख्या रिकाम्या जागी येईल? इथं आहे रिकामी जागा. बघा, 2 1 7, 3 1 26, 4 1 प्रश्नचिन्ह. आता या 2 संख्याचा विचार करायचा, त्यावर काय क्रिया केली म्हणजे खालची संख्या येईल हे आपल्याला शोधायचं. आता 7, बघा इथं काय लॉजिक लागतं माहिती का? हे जे 2 आहे ना, 2चा करायचा घन, 2चा घन वजा 1
2चा घन 8 वजा 1 बरोबर 7, हे आले 7. 3चा घन, 3चा घन वजा 1, 3चा घन 27 वजा 1 बरोबर 26. मग आता नेक्स्ट जी संख्या आहे ती काय आहे 4. मग 4चा घन करायचा वजा 1, 4चा घन 64 वजा 1 बरोबर उत्तर आलं 63. आपला एक फॉर्म्युला पहिल्यापासून सांगत आलो मी तुम्हाला, 1 ते 20, 1 ते 20 पाढे आणि वर्ग पाठच करायचे. जर तुम्हाला परीक्षेमध्ये वेळ वाचवायचा असेल तर याला पर्याय नाही, हे पाठच करायचं. एवढं जिथं कुठं स्टडी करत असाल तुम्ही तिथं काय करायचं, लिहून चिटकून ठेवायचं, म्हणजे एनी टाइम तुमच्या ते समोर राहील. ओके, मग आपलं उत्तर किती आहे 63. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. एका सांकेतिक भाषेत उन्नती हा शब्द 79 असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत उत्कर्ष हा शब्द कसा लिहिला जाईल. ओके, 6 नंबरचा क्वेश्चन बघा. या पद्धतीचा जर प्रश्न असेल तर काय करायचं, सर्वप्रथम ABCD लिहून घ्यायची. FGHIJKL. पेपरला ज्यावेळेस पेपर सुरू होतो ना, तर तुमच्याकडे ब्लँक तुम्हाला पेपर दिला जातो. तर पेपर सुरू झाल्याबरोबर किंवा रिजनिंगचा ज्यावेळेस पहिला प्रश्न येईल त्यावेळेस पहिले ABCD लिहून घ्यायची, आणि हीच ABCD तुम्हाला वारंवार वापरता येईल अशा पद्धतीनेच वापर करायचा, म्हणजे बार लिहिण्याची गरज पडत नाही आणि जेणेकरून तुमचा वेळ वाचतो. ओके, ओके, अशा पद्धतीने ABCD लिहून घ्यायची, त्याला नंबरिंग करून घ्यायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही लिहिताना तर काय करायचं, आपले 26 अक्षर आहे ना, तर असे 26 लिहायचे. परत M पासून खाली 13 परत उलटे लिहायचे आणि सर्वांची परत नंबरिंग खालच्या साईडने करून घ्यायची. म्हणजे काय होईल, कसाही जर प्रश्न आला तुमचा संख्या मालिकेवर तर या पद्धतीने तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. लक्षात ठेवायचं. बघा आता आपल्याला काय शब्द आहे, उन्नती, UNNATI. ओके, आता याचे जे अक्षर आहे ना, याच्या खाली जे नंबर आहे सिरियल नंबर ते शोधायचे. आता यूच्या खाली काय आहे 20, Nचा नंबर आहे 14, अगेन N 14, Aचा 1, Tचा नंबर आहे 20, Iचा नंबर आहे 9. ओके, आता यांची करायची काय करायची, बेरीज. ओके, 14 दुने 28, 20 आणि 20 40. ओके, 1 2 3 4. ओके, उन्नती काय दिलं आपल्याला, उन्नती बरोबर 79 दिले ना, 79. ओके, T 19, U U 21 आहे 21. ओके, यांची बेरीज किती होते, बेरीज होते 79. बघा 21 आणि 9 30. ओके, हे 20, 14 14 28 आणि हा 1 9 आणि हे 7, हे झाले 79. ओके, चलो मग आपल्याला काय विचारलं, उत्कर्ष हा शब्द कसा लिहिला जाईल. बघा आता, उत्कर्ष UTKARSH. ओके, यांचे नंबर आपल्याला लिहून घ्यायचे. यूचा नंबर आहे 21, टीचा आहे 20, केचा आहे 11. हे सुद्धा नंबर काय करायचे, पाठ करून घ्यायचे, जेणेकरून काय होईल तुम्हाला लिहित बसण्याची गरज नाही पडत. नंबर आपले पाठ पाहिजे, किमान जे स्वर दिलेले आहे ना या स्वरांचे तरी नंबर आपले पाठ पाहिजे.
आर 18, एस 19 आणि एच आहे 8. आता या सर्वांची करायची काय बेरीज. जसा पहिल्या शब्दांचा संबंध लागला, काय लागला, याचे जे नंबरिंग आहे नंबरिंगची बेरीज केली 79 आलं. जर नेक्स्ट टाइम असा प्रश्न जर एमपीएससीने विचारला तर एमपीएससी काय करू शकते, हे तुम्हाला ॲज इट इज जर सरळ दिलं ना तसं करेल, किंवा ह्या नंबरमध्ये -1 -1 -1 करून फायनल बेरीज देतील, किंवा या नंबरमध्ये +1 +2 किंवा +1 +2 +3 +4 अशा पद्धतीची एक सिरीज तयार करून फायनल बेरीज देतील. त्यामुळं अशा पद्धतीच्या प्रश्नांची काय करायचं, होईल तेवढी प्रॅक्टिस करायची. म्हणजे कसाही जर प्रश्न आला तरी तुमचं लॉजिक त्यामागे तयार असलं पाहिजे की यामागे काय लॉजिक असू शकतं. ओके, चलो याची बेरीज बघा. आता 20 आणि 19 किती, 40. 20 18 आणि 8 26 आणि हे 22. 26 आणि हे 12. ओके, 7 2 8 आणि हे 9. आपलं उत्तर किती आलं मग 98, 98. अशा पद्धतीनं काय केलं, यांच्या अंकांची बेरीज केली, ती आली 98. ओके, चलो क्वेश्चन नंबर 7 बघा. घड्याळावर आधारित एक प्रश्न आहे. याच प्रकारचे खूप सारे प्रश्न आतापर्यंत PYQ TCSने MPSCने अगदी राज्यसेवेमध्ये सुद्धा या प्रकारचे प्रश्न दिसतात. एक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये मुलं काय करतात, अशा प्रकारचे प्रश्न त्यांचे सुटून जातात. त्यासाठी काय करायचं, याची सुद्धा प्रॅक्टिस आपल्याला ठेवायची. बघा, रिंकूच्या घड्याळात सकाळचे 9 वाजले आहेत. जर तास काटा पश्चिमेकडे असेल तर मिनिट काटा त्यावेळी कोणत्या दिशेला असेल. ही आपली घड्याळ. ओके, बघा 12 3 6 9. मिनिट काटा छोटा, सॉरी तास काटा छोटा आणि हा आपला मिनिट काटा मोठा. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. दिशा तर माहिती ना तुम्हाला, सर्व दिशा सुद्धा पाठ करून ठेवायच्या म्हणजे टाइमपास होत नाही. सकाळचे 9 वाजले, तास काटा कुठे आहे, पश्चिमेच्या साईडला. मग मिनिट काटा कुठं असेल, 9 वाजले म्हणजे हा काटा जो मिनिट काटा आहे तो कुठं असेल, 12वर एक्झॅक्ट असेल, मग तो असेल उत्तरेला. उत्तर आहे उत्तर. ओके, 3 नंबर्स बरे आहे. उत्तरेला का जो काटा असेल मिनिट काटा तो कुठं असेल, उत्तरेला असेल. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. एका वर्गात n हा 5व्या क्रमांकावर आहे. ओके, n हा 5व्या क्रमांकावर आहे, s हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे. जर हा इथे एक शब्द राहिला, क्लस्ट. जर t हा n नंतर 6वा आणि n आणि s च्या मध्यभागी असेल तर वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत हे आपल्याला शोधायचं. बघा, एका वर्गात n हा 5व्या स्थानी. ओके, n हा 5व्या स्थानी, याचा नंबर किती, 5वा. n हा 5व्या क्रमांकावर आहे, s हा शेवटून 8व्या क्रमांकावर आहे. s हा किती आहे, शेवटून 8व्या क्रमांकावर, म्हणजे या साईडना लक्षात ठेवायचं. आणि हा सुरुवातीला. ओके, 1 2 3 4 आणि हा 5 आणि हा इकडं 7. 1 2 3 4 5 6 आणि हा 7 आणि हा 8वा. ओके, आता पुढची कंडिशन, t हा n नंतर 6वा. t हा n नंतर 6वा. ओके, n नंतर 6वा. 1 2 3 4 5 आणि 6वा कोण, t. इथून 6वा हा आकडा लक्षात ठेवा. n आणि s च्या मध्ये. आता जर एक लक्षात घ्या, n आणि s च्या मधोमध जर t असेल आणि या दोघांच्या मध्ये 1 2 3 4 5 असतील तर मधोमध म्हटल्यावर इकडे या साईडनं सुद्धा t आणि s च्या मध्ये सुद्धा 5 व्यक्ती बसलेले असतील, लक्षात ठेवा. मग इथे किती घ्यायचे, यांच्या मध्ये सुद्धा 5 व्यक्ती, इथं 5 व्यक्ती. ओके, आलं लक्षात. मग आता वर्गात एकूण विद्यार्थी किती बघा, हे 5
या दोघांच्या मध्ये 5, या दोघांच्या मध्ये 5, ओके, 5 त्रिक 15 आणि हे 7, 15 7 22 आणि हा एक 22 आणि 2 24. मग त्या लाईन मध्ये एकूण विद्यार्थी किती असेल? एकूण विद्यार्थी असतील 24. ओके, समजलं? अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला रिपीट होऊ शकतात, लक्षात ठेवा. बघा, MPSC गट क पूर्व परीक्षा 2024 चा प्रश्न आहे. एका पेटीमध्ये काही आंबे आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. तेवढेच आंबे जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 आंबे उरतात. तर त्या पेटीत किती आंबे असतील? बघा, पहिली कंडिशन, आंबे किती आहे माहित नाही आपल्याला. 12 मुलांना प्रत्येकी सारखे आंबे वाटले तर 8 आंबे उरतात. अशा प्रश्नांना काय करायचं? शक्यतो पर्यायावरून जाण्याचा प्रयत्न करायचा. जर सारखे वाटले म्हणजे काय करायला आपल्याला? 12च्या पाढ्यातील संख्या घ्यावी लागेल, हे लक्षात ठेवा. मग 12च्या पाढ्यातील संख्या घ्यायची आणि त्यामध्ये प्लस 8 केल्यानंतर म्हणजे ती जी संख्या आहे त्यामध्ये उरलेले किती पाहिजे आपल्याला? बाकी किती उरली पाहिजे? 8 उरली पाहिजे, लक्षात ठेवा. मग 12 गुणिले एका विद्यार्थ्यांना किती देऊ शकतो आपण? सपोज जर पहिला पर्याय घेतला 84 का, 12 6 84 म्हणजे डायरेक्ट पुढे जातं, उरत नाही. मग 12 सकून 72. ओके, 12 गुणिले 6 72. 8 उरताय का? नाही, हे 8 आणि 4 12 उरताय, म्हणजे इथं होत नाही. मग दुसरा पर्याय घ्या. हा पर्याय गेला. पर्याय आहे 2 नंबरचा 80. दुसऱ्या पर्यायामध्ये बघा, 12 मुलांना 6 आंबे वाटले, प्रत्येकी 6 6, तर किती झाले? एकूण 72 आंबे झाले. मग उरायला किती पाहिजे? यांच्यानुसार 8 उरले पाहिजेत, म्हणजे एकूण किती आहे टोटल आंबे? 80. आलं लक्षात? 12 मुलांना 6 आंबे वाटले, एकूण आंबे किती झाले? 12, आणि यांच्या कंडिशननुसार 8 उरले पाहिजे, हे 8 उरले. मग 72 आणि 8 किती झाले? एकूण 80. आता सेकंड कंडिशन मध्ये 80 हाच आकडा सेकंड कंडिशन मध्ये बघतो का ते आपल्याला बघायचं. बघा, आता त्यांनी काय केलं? नंतर 2 मुलं वाढवले, 14 मुलांना सारखेच आंबे वाटले तर 10 आंबे उरतात. आता इथं काय झालं पाहिजे? सारखे आंबे वाटून तुमचे 10 आंबे उरले पाहिजे, हे लक्षात ठेवा. एकूण तुमचं उत्तर 80 आलं पाहिजे. मग 14 पंचे 70, 70 प्लस 10 80. बघा 80, इथं सेम आलं, इथं सेम आलं. 10 उरले होते. इथं एका मुलाला किती दिले? 5. इथं एका मुलाला 6. अशा पद्धतीनं पर्यायावरून जाऊन तुमचं उत्तर निघतं. ओके, समजलं? चलो नेक्स्ट, नातेसंबंध. यम आणि यन हे दोघे भाऊ आहेत. यम आणि यन हे दोघे भाऊ आहेत. ओके, क्यू आणि आर बहिणी आहे. आता यम आणि यनचा आपल्याला उल्लेख दिला, क्यू आणि आर यांच्यासोबत उल्लेख होईल किंवा यांचा संबंध दिसेल आपल्याला. इथं काय असं आहे का? नाही. मग काय करायचं? ही लाईन बॅक ठेवायची, समोरच्या लाईनचा विचार करायचा. नेक्स्ट मध्ये यमचा मुलगा आरचा भाऊ आहे. यमचा मुलगा सपोज आपण एक्स घेऊ, मुलगा म्हणजे याला प्लस, हा आरचा भाऊ आहे. आरचा जेंडर आपल्याला माहित नाही. मग आता आर कुठे आहे? आर या सेंटेन्स मध्ये. मग आता क्यू आणि आर या बहिणी आहे. बघा, आता क्यू आणि आर या बहिणी आहे, दोन्हीचं जेंडर आपल्याला माहित झालं. या 2 फिमेल, एक्स मेल. नेक्स्ट, आता हे झालं, आपली मांडणी तयार झाली. लास्ट क्वेश्चन काय विचारलं आपल्याला? यनचे क्यू बरोबर नाते काय? आता या यनचं क्यू बरोबर नातं काय? आता हे तिन्ही जे मुलं आहे ना, हे मुलं आहे यमचे, यमचा भाऊ यन. मग हे झाले वडील, वडिलाचे भाऊ कोण? काका. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं आपलं उत्तर निघालं. ओके, चलो बघा, 10 प्रश्न आपण आज घेतलेत आणि जो पॅटर्न होता आपल्याला नेमकी काय करायचंय, कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं तलाठी बॅचमध्ये किंवा तलाठी सिलेबस कव्हर करण्यासाठी, ते आपण बघितलं. मी तुम्हाला जे मेन टॉपिक सांगितले, हे टॉपिक लक्षात ठेवा. मेन जे टॉपिक आहे
स्कोरिंग करणारे किंवा ज्या मुलांचा स्कोर जिथं कमी येतो किंवा ज्या प्रश्नामध्ये मुलं अडकतात, आपल्याला त्या टॉपिकवर फोकस करायचं आहे. ओके, चलो बघा. जागा किती येतात, परीक्षा कधी होते, या गोष्टी बाजूला ठेवा. पहिले सिलेबस कंप्लीट करा, जेणेकरून काय होईल, परीक्षा कधीही जर आली तर आपल्याला आउट ऑफच मार्क मिळाले पाहिजेत. ओके, बॅच तलाठी भरती बॅच 2026 ॲप परचेस करून बॅच कन्सिडर करू शकता. 7066-155-355 या नंबरवर संपर्क करा, पूर्ण माहिती दिली जाईल. ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ लवकरात लवकर आणखी आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. ओके मित्रांनो, चलो.